वेळ आपल्याला सगळं काही शिकवते असं म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे. आधी 2 वर्षापूर्वी बाबा होते ना, तर गावालाच महालक्ष्म्या व्हायच्या. तर महालक्ष्म्या असो किंवा नवरात्री असो सगळं आई करायच्या, म्हणजे आमच्या सासूबाई. तर मला एवढं टेन्शन नव्हतं. पण मग 2 वर्षापासून माझ्याकडे सगळं करायचं. मला जेव्हा माझ्यावर जबाबदारी पडली ना, खूप टेन्शन आलं, की कसं होईल, माझ्याने होईल का, मला जमेल का. पण खरं सांगते फ्रेंड्स, जेव्हा आपण ते एखादी गोष्ट करायचं म्हणून मनापासून ठरवतो आणि आपली ही जबाबदारी आपल्याला करणंही करणे आणि आपण मनापासून जेव्हा ते करायला लागतो ना, तेव्हा देवच बळ देतं म्हणतात. अशा प्रकारे ना खूप छानपैकी असं मला वाटलंही नव्हतं, की मी इतकं छान महालक्ष्म्यांचं सगळं करू शकेल. तर मी खूप छान पद्धतीने सगळं केलं. हां, खूप सिंपल आहे आमचं डेकोरेशन वगैरे, पण मग महालक्ष्म्यांना खूप छान प्रकारे आम्ही सजवलं. खूप सुंदर दिसतायत त्या ऑलरेडीच. तर अशा पद्धतीने आम्ही केलं. पण काय झालं ना, दुसऱ्या दिवशीचं आम्ही फराळाचं दुसऱ्या दिवशी ठेवत असतो, तर त्या दिवशीचं शूट घ्यायचं माझ्याकडून राहूनच गेलं. तर मग हे आरतीचं आहे. जेव्हा आरती चालू होती ना, तेव्हाचं हे शूट घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आम्ही आरती केली आणि दुसऱ्या दिवशी मग फराळाचं वगैरे डेकोरेशन बाकी करत असतो आम्ही. तर मी ते शूट घ्यायचं विसरले. तर नैवेद्य वगैरे सगळं अशा पद्धतीने केलेलं आहे. आणि पुन्हा मग हे सगळं आमच्याकडे ना आंबील आणि आंबाड्याची भाजी वगैरे असं नैवेद्य कंपल्सरी करावंच लागतं. काही ठिकाणी हे नसतं आणि काही ठिकाणी ज्याच्या पद्धतीने केलं जातं. तर असं दिसतायत आमच्या गौराई.